सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात उभे असलेले गडकिल्ले हे केवळ दगडांचे अवशेष नाही, तर आपल्या पूर्वजांच्या शौर्याचे आणि त्यागाचे जिवंत इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देणारे हे दुर्ग आजही अभिमानाने उभे आहे. अजिंठा सातमाळ डोंगर रांगेतील बलाढ्य ऐवंतगड देखील अशाच असंख्य ऐतिहासिक आठवणी जपत आजही ताटमानेने उभा आहे. किल्ल्याची भव्यता आणि निसर्गरम्य परिसर प्रत्येक इतिहासप्रेमी आणि ट्रेकरला भुरळ घालतो. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलवर. आज आपण निघालो आहोत सातमाळ डोंगर रांगेतील बलाढ्य आणि ऐतिहासिक गिरिदुर्ग ऐवंतगड अनुभवण्यासाठी. ऐवंतगड हा नाशिक पासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर वणीजवळ स्थित आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी नांदुरी गावाच्या मार्गावर असलेल्या दरेगाव फाट्यावरून दरेगाव गाठावे लागते. हेच गाव ऐवंतगडाच्या पायथ्याशी वसलेले आहे. मित्रांनो, आता आपण किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या दरेगावात पोहोचलो आहोत. येथूनच आपल्याला समोर उभा असलेला भव्य ऐवंतगड आणि त्याच्या शेजारी बुद्या डोंगर नजरेस पडतो. येथील मारुती मंदिराजवळ गाडी पार्क करून साधारण 2 ते 2.5 तासाची चढाई करत आपल्याला किल्ला सर करावा लागतो. नाशिक जिल्ह्यातून पूर्व पश्चिम पसरलेल्या सातमाळ डोंगर रांगेत अनेक ऐतिहासिक गड किल्ले आहेत. त्यापैकी ऐवंतगड हा सर्वात महत्वाचा आणि बलाढ्य किल्ला मानला जातो. मारुती मंदिरापासून सुमारे 15 ते 20 मिनिटे जंगलातील अरुंद वाटेने ट्रेकिंग केल्यानंतर आपण डोंगराच्या पहिल्या गळीत येऊन पोहोचतो. येथून थोडे वर चढून आपण पहिल्या पठारावर येऊन पोहोचतो. मित्रांनो, पुढे आपल्याला समोरील बुद्या डोंगर डाव्या बाजूला आणि दरी उजव्या बाजूला ठेवत डोंगराच्या कडेने ट्रेक करावा लागतो. जवळपास 15 मिनिटाची चाल आणि थोडीशी चढाई केल्यानंतर आपण दुसऱ्या खिंडीत येऊन पोहोचतो. या खिंडीच्या डाव्या बाजूला बुद्या डोंगर तर उजव्या बाजूला ऐवंतगडाचे भव्य रूप दिसू लागते. येथून बुद्या डोंगरावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायऱ्या दिसतात. या पायऱ्या चढून गेल्यावर बुरुजाचे अवशेष आणि पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. ऐवंतगडाच्या दिशेने थोडं पुढे ट्रेक करत आल्यावर आपल्याला किल्ल्याच्या कातळात खोदलेल्या आणि काही ठिकाणी उद्ध्वस्त असलेल्या पायऱ्या लागतात. या पायऱ्यांनी चढाई करत आपण किल्ल्याच्या विस्तीर्ण सपाट पठारावर येऊन पोहोचतो. पठारावर पाऊल ठेवताच किल्ल्याची भव्यता आणि त्याचा विस्तार लक्ष वेधून घेतो. समुद्र सपाटीपासून सुमारे 4000 फूट उंचीवर वसलेला हा किल्ला त्याच्या विस्तीर्ण पठारामुळे आणि भव्य आकारमानामुळे या परिसरातील प्रमुख दुर्ग असावा असे वाटते. इसवी सन 1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला मुघलांकडून जिंकून स्वराज्यात सामील केला होता. मित्रांनो, पठारावर पुढे चालत गेल्यावर आपल्याला अनेक जुन्या वाड्यांचे अवशेष दिसून येतात. हे अवशेष एकेकाळी येथे मोठी वस्ती आणि लष्करी हालचाली होत असल्याची साक्ष देतात. पुढे आपल्याला एक मोठे पाण्याचे तळे दिसते. या तळ्याच्या पुढे मारुती आणि सप्तशृंगी मातेचे छोटेसे मंदिर पाहायला मिळते. मित्रांनो, आता आपण किल्ल्याच्या पश्चिम भागाकडे आलो आहोत. येथे कडेला लोखंडी रेलिंग बसवण्यात आलेली आहे. रेलिंगच्या बाहेरील बाजूने थोडे खाली उतरल्यावर डोंगराच्या कडेला कातळात खोदलेली एक मोठी गुहा दिसते. गुहा बघून थोडे पुढे आल्यावर खंडोबाचे छोटे मंदिर आणि त्याच्या शेजारी षटकोनी आकाराचे पाण्याचे टाके पाहायला मिळते. पुढे काही अंतर चालल्यावर आपल्याला एक मोठा बांधीव तलाव दिसतो, जो सध्या सुकलेल्या अवस्थेत आहे. तलावाजवळून पुढे आल्यावर डोंगराच्या कडेला बसवलेली लोखंडी शिडी नजरेस पडते. ही शिडी उतरून खाली आल्यावर आणखी एक मोठी गुहा पाहायला मिळते.
त्या काळात या गुहेतून आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवले जात असावे. मित्रांनो, पुढे आपल्याला किल्ल्याच्या प्राचीन कातळातील दगडी पायऱ्या दिसतात. या पायऱ्यांनी उतरून पुढे आपण परत सपाट पठारावर येऊन पोहोचतो. या पठारावरून आपण किल्ल्याच्या शेवटच्या टोकापर्यंत येऊन पोहोचतो. येथे आपल्याला काही प्राचीन अवशेष आणि एका रांगेत असलेली 3 पाण्याची टाकी पाहायला मिळतात. किल्ल्याच्या पश्चिम बाजूस आपल्याला प्राचीन राजमार्गाच्या पायऱ्या पाहायला मिळतात. पूर्वीच्या काळी किल्ल्यावर ये जा करण्यासाठी याच मार्गाचा वापर केला जात असावा. या मार्गाने खाली उतरत असताना डोंगरात कोरलेली एक मोठी गुहा दिसते. या गुहेचा वापर राजमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी करत असावे. मित्रांनो, अशा प्रकारे संपूर्ण ऐवंतगड एक्सप्लोर करून आपण प्राचीन राजमार्गाने खिंडीत येऊन पोहोचतो. येथून परतीचा प्रवास करत आपल्याला 3 किलोमीटर दरेगावात जावे लागते. तर मित्रांनो, हा होता आपला बलाढ्य आणि ऐतिहासिक ऐवंतगडाचा सुंदर ट्रेकिंगचा अनुभव. इतिहास, निसर्ग आणि साहस याचा सुंदर संगम असलेला हा किल्ला प्रत्येक दुर्गप्रेमी आणि ट्रेकर्सने आयुष्यात एकदा तरी अनुभवायलाच हवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच ऐतिहासिक गड किल्ल्यांच्या सफरीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या ट्रॅव्हल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.